शाहीर लुधियानवी लिखतात कि हम अमन चाहते हैं, हम अमन चाहते हैं, मगर जुल्म के खिलाफ जंग लाजमी हो तो जंग ही सही होय. युद्ध युद्ध या देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी, युद्ध या देशातील एक व्यक्ती एक मत या संविधानिक अधिकाराच्या संरक्षणासाठी. काल दिल्लीच्या रस्त्यावरती ते युद्ध लढायला गेलं, जे येथील जनमानसाच्या हिताचं होतं. आणि संपूर्ण विरोधी पक्ष दलाने दिल्लीच्या रस्त्यावरती ते करून दाखवलं, ज्याची संपूर्ण देशाला आशा होती. अगदीच मीडियापासून पोलीसवाल्यांच्या पुढे उभे राहत राहुल गांधी ज्या आवेशामध्ये बोलत होते, वयाचं बॅरिकेड क्रॉस करून अगदी ज्या पद्धतीनं अखिलेश यादव बॅरिकेड मधून उडी मारत होते, ते या विपक्षी दलाच्या एकतेला दाखवत होतं. आजचा दिवस देशातील लोकशाहीतला कालचा दिवस एक स्वर्णिम दिवस बनला. कारण जर या देशातील विपक्ष कमजोर असेल, विरोधी पक्ष जर का विखुरलेला असेल, विरोधी पक्ष जर का घाबरलेला असेल, तर या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करणं तसं तुलनेनं कठीण होत असतं. आणि मग सत्ताधारी पक्ष या गोष्टीला घेऊन बऱ्याचदा बेपर्वा होत असतो की आता त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. आणि मग तो हळूहळू स्वतःच्या मोनोपॉलीकडे वाटचाल करायला लागतो. असं म्हणायला हरकत नाही की काल विरोधी पक्षाने या देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी एक नवा इतिहास लिहिला. विरोधी पक्षाने जी एकता काल दाखवली, कदाचित ती या देशातील मीडियाने तुम्हा आम्हाला ती एकता नाही दाखवली. वयाचं कुठलंही बंधन न मानता, वयाचं बॅरिगेट तोडून ज्या पद्धतीनं अखिलेश यादव बॅरिगेट तोडून खाली बसले ना, जणू काही त्यांना पाहून असं वाटत होतं की ते 50चे नाही तर 25तले आहे. त्यांच्यातील लोकशाही प्रतीची ऊर्जा, लोकशाही प्रतीचं चैतन्य त्यावेळेस कदाचित या देशातील मीडियाने तुम्हा आम्हाला नाही दाखवलं. काल ज्या ऊर्जेने राहुल गांधी आणि अखिलेश यादव बोलत होते, तेव्हा असं वाटत नव्हतं की ते 50चे आहेत. एखाद्या 25तल्या किंवा एखाद्या 30 मधल्या तरुणाला सुद्धा लाजवावं एवढं चैतन्य काल त्यांच्या अंगामध्ये दिसत होतं. अर्थात ती ऊर्जा होती या देशातील लोकशाहीला बळकट करण्यासाठी. मल्लिकार्जुन खरगे सुद्धा वयाच्या या पडावावर येऊन देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि राज्यसभेत जाऊन ते म्हणत होते की विरोधी पक्षातील खासदार त्यांना फक्त एक मेमोरँडम तेवढाच द्यायचा आहे, आणि मेमोरँडम देण्यासाठी इलेक्शन कमिशन असं म्हणताय की एवढ्या लोकांसाठी आमच्याकडे जागा नाहीये. आणि याच मुद्द्याला पुढे घेत प्रोफेसर मनोज झा असं म्हणाले की आता शोध घ्यायला हवा की जागा नेमकी इलेक्शन कमिशनच्या चेंबरमध्ये कमी आहे की त्यांच्या हृदयामध्ये कमी आहे. अरे बाकी सगळे खासदार तर बाहेर बसले असते, परंतु चर्चेसाठी काही लोकांना तर तुम्ही भेटू शकले असते ना. आता प्रश्न हा उपस्थित होतो की काय इलेक्शन कमिशन या सगळ्यामधून पळ काढण्याचा प्रयत्न करताय का? या देशाच्या पंतप्रधान एवढ्या मोठ्या गंभीर मुद्द्यावर चर्चा करू इच्छित नाही? तुम्हाला नेमकं या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं ते मात्र आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मनपूर्वक धन्यवाद.